जय श्री राम। राम सेना द्वारा जो रामनवमी का कार्यक्रम जो आयोजन किया जाता है हर साल, आज इस साल चौथा साल है और हम लोग रामनवमी हर साल की तरह मतलब सम्राट नगर नाके पे जो रामनवमी करते हैं उसमें एक हिंदू में वातावरण हो जाता है और सभी राम भक्त यहाँ पे आके दर्शन लेते हैं। सही तौर पे माना जाए तो ये रामनवमी जो हम कर रहे हैं ये हमें प्रभु श्री राम का से आशीर्वाद मिलता है और हम लोग ये रामनवमी करते हैं। भगवान से यही प्रार्थना है कि हम लोग इसी तरह रामनवमी करते रहे और सही मायने में उन कार सेवकों का धन्यवाद व्यक्त करता हूँ जिन्होंने कि अपने प्राणों की बलिदान दिया और जो राम मंदिर बनाने में अपना पूरा सहयोग किए, उन सभी का बहुत बहुत धन्यवाद। जब भी राम मंदिर जब कार सेवा हुई थी तभी तो हम नहीं थे, लेकिन आज मंदिर हमने देखा है, ये हम अपने आप को सौभाग्यशाली मानते हैं। जय श्री राम। बजरंग दल और विश्व हिंदू परिषद के माध्यम से और आपके प्रयासों से गए 8 वर्षों से राम जन्मोत्सव मनाया जा रहा है शंकर मंदिर पर, क्या कहेंगे? जय श्री राम। ये विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल द्वारा ये 8वां वर्ष है राम जन्मोत्सव समिति द्वारा, और ये मेरे प्रयासों से नहीं है, तमाम हिंदू समाज जो आज हमारे साथ जुड़ा है और सभी हिंदू समाज के परिवार हमारे साथ जुड़े हैं, ये उनकी शक्ति के आशीर्वाद, उनके आशीर्वाद और महादेव के आशीर्वाद, आई मुमरा देवी के आशीर्वाद से ये कार्यक्रम का नियोजन हुआ है और ये प्रोग्राम अच्छे से हो रहा है। मैं आने वाले समय में चाहता हूँ ये शहर का नाम जो है मुमरा, जो उनको नाम जो मुमरा देवी से नाम से जाना जाता है, आई भवानी और आई मुमरा देवी के आशीर्वाद से जल्द ही ये शहर मुमरा देवी के नाम से जाना जाएगा। राम जन्मोत्सव गेल्या 8 वर्षापासून साजरी केली जात आहे, काय सांगणार? सगळ्यांना नमस्कार। खरोखर तुम्ही बोलात खूप चांगल्या प्रमाणे खूप सुंदर गेल्या 8 वर्षापासून बजरंग दल इथे चांगले सगळे मुलं मिळून सगळ्या महिला येऊन इथे एवढा सुंदर प्रोग्राम करतात आणि आज स्थापना दिवससुद्धा आहे भारतीय जनता पार्टीचा, त्यामुळे और सोने पे सुहागा आहे। तर खूप चांगला प्रोग्राम झाला, नेहमीसारखा, नेहमी दरवर्षी होण्यासारखा। अजून खूप शुभकामना आहे मुंब्राच्या लोकांना, महाराष्ट्राच्या लोकांना, भारतच्या सगळ्या लोकांना आजच्या दिवसाचा खूप शुभकामना आहे। आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यातर्फे राम जन्मोत्सव नवमी ही साजरी केली जाते शंकर मंदिर नाक्यावर, काय सांगणार? मी खरं तर खूप गौरवशाली दिवस आहे माझ्या सर्व हिंदू बांधवांसाठी, तर मी माझ्या सर्व हिंदू बांधवांना रामनवमी निमित्त शुभेच्छा देतो। तसेच माझे सर्व बंधू यांनी 8 वर्षापासून या ठिकाणी आयोजन केले आणि खूप ऐतिहासिक आयोजन आहे। आलेल्या सर्व लोकांचा मान सन्मान देऊन, मग ते कोणतं धर्म जात न बघता एक समतेचा मेसेज देण्याचा इथं प्रामाणिक प्रयत्न करतात। या ठिकाणी मला आपल्या सर्वांना वापस एकदा रामनवमी निमित्त शुभेच्छा द्यायच्या। दादा, आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यातर्फे श्रीराम जन्मोत्सव हा कार्यक्रम मुंब्रा शंकर मंदिर येथे ठेवण्यात आलेला, काय सांगणार? त्यासोबत महाआरती सुद्धा करण्यात आली। विश्व हिंदू परिषद तर्फे आज ठेवण्यात आलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मोत्सव त्यांची नवमी निमित्त हा जो कार्यक्रम ठेवलेला अतिशय चांगला आहे। मी त्यांना अभिनंदन देतो आणि तसेच सर्व राम भक्तांना रामनवमीच्याही शुभेच्छा देतो। एकवचनी असलेले तसेच एक पत्नी असलेले प्रभू श्री रामचंद्रांना मी खूप माझ्या मनापासून प्रणाम करतो। दादा, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यातर्फे महाआरती आणि रामनवमी निमित्त इथं एक मोठा कार्यक्रम। रीना मैडम जी का स्वागत करते हैं, आशीष कनौजिया जी। प्रथम मी सर्व देशवासियांना, माझ्या हिंदू बांधवांना रामनवमीच्या खूप शुभेच्छा देतो। तसेच दरवर्षीप्रमाणे शंकर मंदिर नाका येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या समन्वयाने रामनवमीचा कार्यक्रम जोरामध्ये करण्यात येत आहे। असंच कार्यक्रम त्यांनी पुढे करत राहावं। आशिष कनौजिया हे त्यांचे टीम लीडर आहेत, ते चांगलं कार्य करत आहेत। रामाच्या पावलावर पाव ठेवून आपण जसं रामाने आदर्श घडवला तसा एक आदर्श घडवावा हीच मी सगळ्यांना अपेक्षा करतो आणि रामनवमीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र, सियावर रामचंद्र की जय।